आज श्री क्षेत्र आळंदी या ठिकाणी मनोजदादा जरांगे पाटील आलेले आहेत. काही क्षणामध्येच आपण त्यांना विचारणार आहोत. महत्त्वाचा प्रश्न असा आहे की दुसरी वेळ आहे तुमची माऊलींच्या नगरीमध्ये येणं. माऊलींकडे काय मागणं मागितलेलं आहे आपण? आता करणार आहे, आरतीचा वेळ होता म्हणून थांबलो थोडा वेळ. करणार आहे की सरकारला पहिल्यांदा एकदा सद्बुद्धी दिली, आता पुन्हा एकदा अंमलबजावणीसाठी द्या. कायदा तर गोरगरीब मराठ्यांसाठी सगळ्या सोयऱ्यांचा येतोय. एकदा अंमलबजावणी झाली बस मराठ्यांच्या आयुष्याचा काल. 10 तारखेला तुम्ही उपोषणाला बसताय पुन्हा एकदा. त्याच्या आधीचा तुमचा हा दौरा आहे आणि त्यासाठीची ही तयारीच्या दृष्टीने हा दौरा आहे. नाही तयारी नाही आहे. आप्पासाहेब पवार म्हणजे शशिकांत आप्पा पवार यांचं प्रथम पुण्यस्मरण आहे. ते दुःखाचा दिवस आहे, त्यामुळं मुंबईला जातो. तर मग जाताना हे 4-5 पुण्या शहरातले कार्यक्रम होते ते घेत चालू. पूर्व तयारी करण्याची मराठ्यांना आता नाही गरज. दादा एकंदर मुंबईत जाऊन तुम्ही बैठक देखील घेणार आहात, वकिलांसोबत चर्चा देखील करणार आहात. कुठेही बैठक असणार आहे, किती वकील असणार आहेत, याच्यामध्ये काय नेमकी चर्चा करणार? ठिकाण नाही कळलं मला आणखी. त्यांचं पण तशाच 7 बैठका आहेत, आयोजकासह संयोजकाच्या, स्वयंसेवकांच्या, वकील बांधवांच्या हायकोर्टातल्या, आणि कार्यक्रम पण तो पुण्यस्मरणाचा आहे. एकूण 7 बैठका दिवसभरात. यामध्ये काय चर्चा करणार आहात? काय ते उद्या सांगतो तुम्हाला. आज अगोदरच सांगून बरोबर नाही. उद्या त्याला सविस्तर सांगतो. आणि तुम्हाला काय लपून ठेवत नाही मी पहिल्यापासूनच, आजच नाही 5 महिन्यात मीडियाच्या बांधवांना काहीच लपून ठेवलेलं नाही. वकिलांसोबत तुम्ही बैठक घेताय, त्यामध्ये सगळे सोयरे या विषयावरती काही चर्चा होण्याची शक्यता आहे का? वकिलांबरोबर याविषयी काही बोलणार आहात का? राज्य सरकारने एकंदरीत तुम्हाला गेल्या काही दिवसांमध्ये जी आश्वासनं दिली ती पाळली नाही असंही एकंदरीत बोललं जाते. त्यामुळे तुम्ही परत पुन्हा एकदा उपोषणाला बसलाय असंही बोललं जाते. त्यामुळे या विषयांवरती वकिलांबरोबर चर्चा करणार आहे. सगळ्या सोयऱ्यांबद्दलची एका विषयावर चर्चा होऊन आणखीन 4-5 विषय त्या विषयावर सुद्धा होणार आहे. पण ते काय होणार आहे मात्र उद्या स्पष्ट करतो. आणि त्यांनी आश्वासनं दिलेत त्यासाठी तर बसतोय. परंतु जो सगळ्या सोयऱ्यांचा कायदा पारित जे अध्यादेश आधी सूचना निघाल्या त्याची अंमलबजावणी होणं गरजेचं आहे. यासाठी उपोषणाला बसतो. आणि मराठवाड्याचं गॅजेटही घेणं गरजेचं आहे. तेही त्यांनी घेतो म्हणले होते. त्या संदर्भात सुद्धा 10 तारखेला तुम्ही आता उल्लेख केला की आजच तातडीने कॅबिनेटची बैठक बोलवण्यात आली, अर्थात सोमवारी, जी मंगळवारी बुधवारी इतर असते. काय या बैठकीबद्दल तुम्हाला पहिलेच माहिती होती का? नव्हती, पण काय बोलणं झालं हे कळू दिलं नाही आम्हाला पण. परंतु आतून चर्चा आहे, विषय तोच होता 15 तारखेच्या अधिवेशनाच्या संदर्भातला. आणि सगळ्या सोयऱ्यांचं पण बाहेरून कळालं, त्यामुळे त्याला अधिकृत पुष्टी करणं बरोबर नाही, किंवा मी तरी. परंतु बाहेरून तुमच्या शब्दानुसार सूत्राकडून मिळालेली माहिती. सगळे सोयऱ्यांचा जो अध्यादेश काढलेला आहे त्याला काही संघटनांनी हायकोर्टामध्ये, उच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलेलं आहे. तुमच्या वतीनं कुणी त्यामध्ये हायकोर्टामध्ये बाजू मांडणार आहे किंवा याचिका दाखल करणार आहे, प्रतिवाद करणार आहे का? आमच्या बाजूनं तुम्ही सरकारवरती आमच्या बाजूनं पण केल्यात. सरकारची सुद्धा जबाबदारी जे कॅवेट दाखल करणं, तिथं ॲडव्होकेट जनरल उभा करणं ही सरकारची सुद्धा जबाबदारी. कारण 2001च्या कायद्यामध्ये दुरुस्ती होती म्हणल्याच्या नंतर सरकारची जास्तीची जबाबदारी, आणि सरकार ती पार पडत. आता 16 तारखेची मुदत दिलेली आहे. 16 तारखेचा अध्यादेश तुमच्याच हातात दिलेला होता सरकारने पहिल्यांदा. तरी पण तुम्ही 10 तारखेला उपोषण सुरू करताय, काय कारण आहे त्यामागचं? एखाद्या कायद्यात जर दुरुस्ती करायची असली किंवा नवीन कायद्याचा जर शासन निर्णय करायचा असला तर हे 2 फरक वेगळे. त्यामुळे तुम्हाला 2001च्या कायद्यात दुरुस्ती करायची, तुम्हाला 10 तारखेपासूनच ती प्रक्रिया सुरू करावी लागणार. म्हणून आम्ही अगोदरच सावध झालो, कारण आम्ही विश्वासावर कधीच आंदोलन केलं नाही 5 महिन्यात, आणि करणार पण नाही. बेसावध राहायचं नाही म्हणून हे उपोषण सुरू आहे. पण 6 दिवसांचा अवधी आहे. तुम्ही 16 तारखेनंतर पण काही 2-4 दिवस थांबणं तुम्ही अपेक्षित होतं. तर तुम्ही खूप आधी उपोषण सुरू करताय असं वाटत नाही का? आणि 10 पासून जी तयारी सुरू व्हायला पाहिजे होती ती काय तयारी आहे? काय नाही, मग आता आम्ही अधिवेशन होऊन गेलं, उपोषण करून काय करावं? कारण पुन्हा विशेष अधिवेशन बोलवून ही साधी सोपी गोष्ट नाही आहे ना, प्रक्रिया सुद्धा त्याच्यात करण्याची. 15ला अधिवेशन आहे, नंतर बसवणं म्हणजे माहीत असून सुद्धा समाजाला फसवणं असं होतं. त्यामुळे नंतर बसून काय करू? अगोदरच त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. गॅजेट घ्यायचे हैदराबाद संस्थांचं, बॉम्बे गव्हर्नमेंटचं, सातारा संस्थांचं, तर ते शिंदे समितीकडे देणं आवश्यक आहे अगोदर. कारण पहिले ते शासक होते, आता हे शासक आहेत. कारण त्याला शासकीय दर्जा द्यायचा असेल तर ते समितीकडे जाणं गरजेचं आहे. त्यामुळे ही प्रक्रिया 10 पासूनच त्यांना करणं गरजेचं आहे. आमच्यासाठी समाजाला जर खरंच मोठं करायचं, न्याय द्यायचा, तर आमच्यासाठी सुद्धा 10 तारीख योग्य आहे. मुख्यमंत्री सीमेवर आले, तुम्हाला त्या ठिकाणी जेवून पत्र दिलं, तुमच्याशी बोलले, भाषण सुद्धा दिलं.
तरी तुम्हाला विश्वास नाही का मुख्यमंत्र्यांवर? आता देतीलच ते तुम्हाला या, म्हणजे त्यांनी सांगितलं होतं की हे विशेष अधिवेशन त्यासाठीच बोलवण्यात आलं. पण प्रक्रिया जी सुरू व्हायला पाहिजे होती ती दिसत नाही. शिंदे समिती काय करते 23 डिसेंबरपासून माहीत नाही. एसएच्या बाबतचा विषय काय झाला अंतरवालीसह महाराष्ट्रातला माहीत नाही. ओबीसीच्या सवलतीचा अध्यादेश काढलाय, त्या दिवशी शासन निर्णय केलाय, परंतु अंमलबजावणीसाठी खाली शिक्षण विभागाला पाठवलं का माहीत नाही. मग ह्या ज्या प्रक्रिया एकूण तुम्ही मागासवर्ग आयोगाचा 2 तारखेला अहवाल आलाय तुमच्याकडं, तुम्ही तो सादर करायला लावलाय, तो सरकारनं स्वीकारलाय का, न्यायालयासमोर मांडलाय का, पुढची तारीख दिली का, याबद्दल माहिती नाही आहे. म्हणून 10 तारीख आम्हाला घेणं आवश्यक आहे. आणि अंमलबजावणी आमच्या सगळ्यात महत्त्वाचा विषय तो आहे की सगळ्या सोयऱ्यांच्या अधिसूचनेचे कायद्यात रूपांतर 15 तारखेला होऊन त्याची अंमलबजावणी होणं गरजेचं, तरच मराठा समाजाच्या लेकरांचं कल्याण होणार आहे.